सुस्वागतम सुस्वागतम. वर्ड ऑफ सोशोलॉजी चॅनलमध्ये समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे अभ्यासक, समाजशास्त्र विषय घेऊन संशोधन करणारे विद्यार्थी आणि समाजशास्त्र विषय घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व तरुण बंधू भगिनी यांचे मी या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 5 पेपरचं नाव आहे ग्रामीण भारतातील सामाजिक समस्या. या पेपरमधील जे दुसरे प्रकरण आहे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या, या प्रकरणाच्या अनुषंगाने मी आज तुमच्या पुढे उभा आहे. या प्रकरणातील जे पहिली संकल्पना आहे ग्रामीण शिक्षणातील गळतीची समस्या, या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर विद्यार्थी मित्रांनो, गळतीची समस्या पाहत असताना सर्वप्रथम आपण जी शिक्षणातील गळती आहे, ही गळती म्हणजे नेमके काय हे पाहत असताना यापूर्वी आपण शिक्षण या संकल्पनेचा एक थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊ. मानवामध्ये असलेल्या जन्मजात शक्ती आणि क्षमता जागृत करून पूर्णत्वाला पोहोचविण्याची प्रक्रिया आहे ही, आणि ही प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. अशा प्रकारे शिक्षणाचा अर्थ आहे. शिक्षण ही मानवी जीवनात निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान असतो, कला कौशल्य आपण अवगत करत असतो. या सर्वांचा समावेश आपल्याला शिक्षणामध्ये करता येईल. जर कुठलीही एखादी कला किंवा एखादं कौशल्य आपल्याकडे नाही आणि ते आपल्याला संपादन करायचं आहे, तर आपणही मिळवलेलं नवीन ज्ञान आहे म्हणून तो एक शिक्षणाचा भाग आहे, आणि जो आपल्याला शिकवेल तो आपला गुरु असं मी या ठिकाणी मानतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राचीन भारतीय कालखंडातील शिक्षणाचा जर आढावा बघितला तर अगोदर म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये गुरुगृही जाऊन किंवा गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन आपला शिक्षण शिकावं लागायचं. आश्रमामध्ये विद्यार्थी हा कायमचा असायचा. हिंदू धर्माप्रमाणे मानवी जीवनाचे 4 भाग पाडलेले आहेत. पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम, चौथा आहे संन्यास आश्रम. आणि प्रत्येक हे 25-25 वर्षासाठी याचे 4 भाग पाडलेले आहेत. आणि हा जो पहिला भाग आहे, या पहिल्या भागामध्ये आपल्याला म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुघरी राहून ज्ञानग्रहण करणे अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी अपेक्षित होती. आणि अगदी त्या प्रकारेच पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून विद्यार्थी हा गुरुच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेत होता. परंतु काळांतराने शिक्षणाची संकल्पना बदलली, शिक्षणाचे आदर्श बदलले, शिक्षणाचे कार्य बदलले, आणि त्या अनुषंगाने मग शाळा महाविद्यालये अस्तित्वात आली, आणि आपण आज शाळा महाविद्यालयामधून शिक्षण घेत असलेलो पाहायला भेटतो. शिक्षण माणसामध्ये असलेल्या जन्मजात ज्या शक्ती आहेत आणि ज्या क्षमता आहेत त्या बालकामध्ये मूलतः आहेत. त्यांना फक्त पुश करण्याचं काम आपल्या या शिक्षणाच्या प्रक्रियेतून होत असतं. म्हणजे प्राप्त जे मूलभूत जे जन्मजात गुण आहेत, या गुणांचा विकास करण्यासाठी फक्त त्यांना सहकार्य करणे एवढीच या ठिकाणी शिक्षणाची अपेक्षा आहे. आणि सा विद्या हे मुक्तेय, जे मानवाला मुक्त करते ते शिक्षण असे म्हणतात. म्हणजे आता जन्म मृत्यू हा फेरा हा जरी आपण बाजूला ठेवला, तर संकटातून निरक्षरतेतून जे मानवी समाजासमोर व्यक्तीसमोर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येणार आहेत, या समस्यापासून आपली मुक्ती करणारी जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपण शिक्षण म्हणू असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. आज कंप्लीट या ठिकाणी 73 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि या 73 वर्षाच्या कालखंडामध्ये जर भारताचा शैक्षणिक आपण आढावा घेतला तर वेगवेगळ्या 13 पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र शासनाने ध्येय धोरणं आखून देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत वाडी तांड्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे यासाठी विशेष काळजी घेतलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. जर आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये बघितलं तर महिलांना शिक्षण द्यायला जायचं नाही. महिलाच नव्हे तर मागासवर्गीय, दलित, आदिवासी हा समाज शिक्षणापासून फार दूर होता. परंतु महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, आगरकर अशा वेगवेगळ्या समाजसुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करून समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि यातूनच शासकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आणि आज संपूर्ण देशातील प्रत्येक भागामध्ये शाळा आणि महाविद्यालय आपल्याला या ठिकाणी असलेले पाहायला भेटतील. आणि शिक्षण हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेता आलं पाहिजे. यासाठी मुक्त शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी अवलंबलेली आहे. मोफत शिक्षण दिलं जातं. कसल्याच प्रकारचा आपल्याकडून निधी किंवा त्याची फीस वसूल केली जात नाही. अत्यंत म्हणजे मोफत दरामध्ये 5वीपर्यंत 10वीपर्यंत शिक्षण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. म्हणून या ठिकाणी एवढी व्यवस्था शासनाने राबवली. ग्राम शिक्षण अभियान राबवलं. 100% उपस्थिती, 100% पट नोंदणी हे अभियान सरकारने राबवलं. वेगवेगळ्या प्रकारचे अभियान राबवून सुद्धा आजही या ठिकाणी शिक्षणामध्ये गळती असलेली आपल्याला पाहायला भेटते. गळती म्हणजे काय? शासनाच्या धोरणाप्रमाणे गावामध्ये जेवढे मुलं आहेत, जे शाळेमध्ये येण्यास पात्र आहेत, ज्यांचं 6 वर्ष वय पूर्ण आहे, असे सगळे मुलं 100% मुलं शाळेमध्ये आले पाहिजेत. आणि 100% मुलांची वर्गात उपस्थिती असली पाहिजे. 100% गुणवत्ता असली पाहिजे. 100% उपस्थिती, 100% पटनोंदणी आणि 100% गुणवत्ता अशा प्रकारचं धोरण शासनाने राबवलेलं होतं. परंतु दुर्दैवाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून सुद्धा या ठिकाणी शाळेमध्ये फारसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटत नाही. अनेक घरातील विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या दारिद्र्यामुळे म्हणा, अनेक अडचणीमुळे म्हणा, विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे शिक्षणामध्ये जी गळती आहे, ही गळतीची समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चाललेली आहे. म्हणून ह्या समस्येचं जे गंभीर स्वरूप जे आहे, या गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून या ठिकाणी नेमकं गळतीच्या अनुषंगाने जेव्हा आपण माहिती मिळवू तेव्हा आपल्या भारतामध्ये 1950च्या आसपास जवळपास 2 लाख एवढ्या शाळा होत्या. आज हा आकडा 8 लाखापर्यंत गेलेला आहे. जशी विद्यार्थी संख्या वाढत गेली तसतशी या ठिकाणी शाळा महाविद्यालयाची संख्या शासनाने वाढवलेली आपल्याला पाहायला भेटते. परंतु या ठिकाणी अर्ध्यावर शिक्षण सोडून जाणाऱ्या मुलांचे प्रमाण देखील त्याच प्रकारे मधल्या कालखंडामध्ये वाढत गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. जर शाळेमध्ये एकूण 10 मुलं असतील प्रवेश घेतलेले पहिलीला, तर त्यातील फक्त 6 मुलाचंच शिक्षण, प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत ते विद्यार्थी येऊन पोहोचतात. आणि 4 मुलंही आपल्याला शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना पाहायला भेटत नाहीत. म्हणजेच एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी हे गळतीमध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणून शासनाने या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला भेटते. ही एक अतिशय गंभीर आणि भीषण स्वरूपाची समस्या असल्याचं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. मित्रांनो, ग्रामीण भागात आणि शहरी भागात जर आपण तुलना केली तर या ठिकाणी शहरी भागामध्ये एवढे गंभीर स्वरूप आपल्याला गळतीचे पाहायला भेटत नाही. शहरी भागातले दारिद्र्य आहे अशा तर प्रकार नाही. सगळेच लोक शहरी भागातले श्रीमंत नसतात, गरीब पण असतात. परंतु त्या ठिकाणी तुलनेमध्ये मात्र गळती ही कमी असलेली पाहायला भेटते. पण हीच गळती ग्रामीण भागामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला भेटते। परंतु जर आपण आपल्याच भारतामध्ये केरळ राज्याचा विचार जर केला तर केरळमध्ये 100% पटनोंदणी, 100% उपस्थिती आणि 100% गुणवत्ता संपादन करण्याचं ध्येय केरळ राज्याने प्राप्त केलेलं आहे। आणि हे आपल्या देशातील एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100% साक्षरतेचं उद्दिष्ट या ठिकाणी यांनी साध्य केलेलं आहे। म्हणून या बाबीकडे सुद्धा विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवस्था आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गळतीची परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते आणि ही गळतीची परिस्थिती कुठंतरी थांबली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। आज घडीला भारतामध्ये आपल्या जवळपास 600 पेक्षा अधिक विद्यापीठे असलेली आपल्याला पाहायला भेटतात। या ठिकाणी नागरी भागात असलेली जी उच्च शिक्षणाची स्थिती आहे आणि जी ग्रामीण भागातली स्थिती आहे याच्यामध्ये प्रचंड असं जमीन आसमानचा फरक असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। म्हणजे भारतात अजूनही या ठिकाणी 1500च्या आसपास विद्यापीठांची आवश्यकता आहे अशा प्रकारचं मत ज्ञान आयोगाचे अध्यक्ष श्यामो पित्राओ यांनी व्यक्त केलेलं होतं। परंतु खऱ्या अर्थाने आजही या ठिकाणी भारतामध्ये पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेल्या आपल्याला पाहायला भेटत नाहीत। मग ते प्राथमिक शिक्षणातले असो, माध्यमिक शिक्षणामधले असो, उच्च माध्यमिकच्या असो की वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणातले सुविधा असोत, या फारशा पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहायला भेटत नाहीत। ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ही जी गळती आहे ती प्रचंड मोठी आहे। प्राथमिक शिक्षणामधली नाही तर प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिकमध्ये जाणारे विद्यार्थी, माध्यमिकमधून वरिष्ठ माध्यमिकमध्ये जाणारे विद्यार्थी, वरिष्ठमधून सिनियर महाविद्यालयात जाणारे जे विद्यार्थी आहेत, या सर्वांचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा ही गळती अत्यंत भीषण स्वरूपाची असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। म्हणून या ठिकाणी आपण नेमके या गळतीचे स्वरूप काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, गळतीचे स्वरूप पाहत असताना या ठिकाणी प्रामुख्याने जे आपल्याला 4 भाग करावे लागतील। पहिला आहे प्राथमिक स्तर। या प्राथमिक स्तरामध्ये मुळातच प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये अतिशय 100% विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत। हे अतिशय आजही वास्तव आहे। जरी शासनाने वेगवेगळ्या योजना राबवलेल्या असतील, ग्रामीण भागातील लोकांचं प्रबोधन केलेलं असलं तरीही अजूनही या ठिकाणी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा पालकांची शिक्षणाकडे पाहण्याची उदासीन वृत्ती म्हणा किंवा आपल्या कुटुंबाच्या दारिद्र्यामुळे असलेलं भटकंती असेल, स्थलांतर असेल, या वेगवेगळ्या कारणामुळे आजही ग्रामीण भागामध्ये 100% विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेत नाहीत। हे आपल्याला निश्चित लक्षात येणं अत्यंत गरजेचे आहे। आणि मग त्या तुलनेत मुलीच्या शिक्षणाबद्दल तर अजूनही उदासीनतेचं वातावरण आहे। आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणल्याप्रमाणे मुलीच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे असं मला म्हणायचं नाही। परंतु ग्रामीण भागातला पालक हा आपल्या कुटुंबाच्या दारिद्र्यामुळे मुलींना शिक्षण देऊ शकत नाही, म्हणजे कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाकडेच लक्ष देत नाही, तर मग पुन्हा मुलगी शेवटी परक्याचा धन हा मुद्दा आलाच। त्यामुळे या ठिकाणी मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे मुलांच्या शिक्षणापेक्षा किंवा मुलांच्या गळतीपेक्षा मुलींची गळती ही खूपच जास्त असलेली या ठिकाणी पाहायला भेटते। कारण कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी आपल्या कुटुंबातल्या मुलींना कामाला लावणे किंवा लहान भावंडाला सांभाळायचं आहे म्हणून त्या लहान लेकरांना सांभाळण्यासाठी मोठ्या मुलींना घर ठेवून घेणे, अशा प्रकारचे अनेक उदाहरणे ग्रामीण भागामध्ये घडतात। आणि त्यामुळे मग खेड्यामधील मुलांना किंवा आदिवासी भागातील मुलांना या ठिकाणी आणि मुलांना आणि मुलींना दोन्हीलाही शिक्षणाचा फायदा पुरेसा होत असलेला पाहायला भेटत नाही। आणि आजही बऱ्याच वाडी तांड्यावर ज्या ठिकाणी 100-50 घराचे जे वस्ती आहेत या ठिकाणी अजूनही शाळा पोहोचलेल्या नाहीत, प्राथमिक शाळासुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीत। आणि अशा ठिकाणी शाळा नसल्यामुळे या अतिशय लहान ग्रामामधले, लहान तांड्यावरचे, लहान पाड्यावरचे जे लोक आहेत या लोकांना
अजूनही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं अशक्यप्राय होत असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. दुसरा मुद्दा आहे माध्यमिक शिक्षण. ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये माध्यमिक शाळा आजही नाहीत. त्यामुळे मुलांना शाळा शिकण्यासाठी, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे समजा आपल्या गावामध्ये 4थी 5वीपर्यंत शाळा आहे, 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे जे पुढचं माध्यमिक शिक्षण आहे हे जर आपलं घ्यायचं असेल तर आपल्या गावापासून 4-5 किलोमीटर अंतर लांबवर असलेल्या किंवा एखाद्या दूरच्या गावामध्ये 10 किलोमीटर अंतरावर लांबवर असलेल्या गावामध्ये मुलांना या ठिकाणी शाळेसाठी जावं लागतं. म्हणून घरापासून अंतर लांब आहे, वाहतुकीच्या साधनाची उपलब्धता नाही, यामुळे बहुतांशी पालक हे आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवत नाहीत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना गणित विषय असेल, इंग्रजी विषय असेल यासारखे विषय झेपत नाहीत, त्यांना विषय समजत नाहीत. म्हणून त्या लेकरांना पण शिक्षणामध्ये फारशी आवड निर्माण होत नाही. आणि आवड जर होत नसेल तर ते शिक्षण आनंददायी होऊ शकत नाही. जर एखाद्या गोष्टीची जर आपल्याला आवड असेल तर ती गोष्ट आपण अतिशय आवडीने पुन्हा 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 करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यात आवडच नाही तर आधीच उल्हासात फाल्गुन मास म्हणल्यासारखं, म्हणजे आवड नाही ते नावडतं काम माणूस करतच नाही. आणि मग पहिलेच गावामध्ये शाळा नाही, बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि त्यामुळे मुलेसुद्धा या ठिकाणी या शिक्षणाकडे जाण्याचा, म्हणजे आवडीने जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि त्यामुळे पर्यायाने या मुलांना या माध्यमिक शिक्षणापासून दूर राहावं लागतं. आणि माध्यमिक शिक्षणामधला शेवटचा टप्पा आहे म्हणजे तो 10वीचा वर्ग. मग आणि ह्या 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असताना अनेक पाल्यांना हा जो 10वीच्या वर्गाचा जो खर्च आहे तो पण बऱ्याच जणांना परवडत नसतो. आणि परवडत नसल्यामुळे हे मुलं, म्हणजे हे पालक आपल्या ह्या मुलांना शाळेमध्ये पाठवत नाहीत. आणि काही मुलं 10वीमध्ये नापास होतात. आणि या नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठी असलेली पाहायला भेटते. 1-2 प्रयत्न करून जर आपला 10वीचा वर्ग निघाला नाही तर पुढच्या शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून टाकायचा आणि मोकळं व्हायचं, अशा प्रकारची मानसिकता या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणून ही मुलं शाळेत जात नाहीत आणि पर्यायाने मग गळतीचं प्रमाण दिवसेंदिवस हळूहळू शिक्षणामधलं वाढत चाललेलं आपल्याला पाहायला भेटते. पुढचा स्तर आहे उच्च माध्यमिक स्तर. यामध्ये जेमतेम 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर साधारणतः आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय किंवा आपण ज्याला उच्च माध्यमिक विद्यालय म्हणतो या शाळा आपल्याला पाहायला भेटतात. आज अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या काही मोठ्या मोठ्या गावामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय आलेले आहेत. जे खाजगी शिक्षणाचा जा प्रचंड लोडचा आपल्या भारतामध्ये वाढला, महाराष्ट्रामध्ये वाढला. आणि या महाराष्ट्रामध्ये संस्थांना शिक्षणाच्या शाळा स्थापन करण्यासाठी जशी परवानगी देण्यात आली तसे हळूहळू ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ज्याला आपण म्हणतो, जे 11वी-12वीचे वर्ग आहेत, हे 11वी-12वीचे वर्ग या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. परंतु या ठिकाणी या जरी शाळा उभ्या केलेल्या असल्या तरी त्या मोठ्या मोठ्या गावामध्ये आहेत. अतिशय लहान खेड्यावर, वाडीवर, तांड्यावर, पाड्यावर या ठिकाणी आपल्याला ह्या शाळा पाहायला अजूनही भेटत नाहीत. आणि त्यामुळे या ठिकाणी या शाळांमध्ये विद्यार्थी जात नाहीत. हळूहळू चाळणी लागत गेलेली आहे. काही मुलं 4थीपर्यंत कटले, काही मुलं 7वीपर्यंत कटले, काही मुलं 10वीला नापास झाल्यामुळे कटले. आणि उरलेले जे मुलं आहेत ज्यांची खूप शिक्षण शिकण्याची तीव्र इच्छा आहे अशीच मुलं या ठिकाणी शाळेत गेलेली आपल्याला पाहायला भेटतात. आणि इतर मुलं मात्र या ठिकाणी शाळा सोडून देऊन आपले मिळेल ते काम किंवा आपल्या कौटुंबिक कामाला, म्हणजे आपला जो शेती हा आपल्या देशाचा प्रधान व्यवसाय आहे, म्हणून ग्रामीण भागातले मुलं हे आपल्या शेती व्यवसायाकडे वळलेले आपल्याला पाहायला भेटतात. कारण ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये जर पुढच्या 10वी-12वी पदार्पण करायचं म्हणलं तर शहरी भागातील मुलांची स्पर्धा करावी लागते. आणि या स्पर्धेमध्ये हे आपण टिकत नाही, हा मुलांचा आत्मविश्वास कुठंतरी कमी असलेला आपल्याला पाहायला भेटतो. मुलांना बाहेरगावी शिक्षणाला ठेवणे पालकांना परवडत पण नाही.
मुलींना ठेवणं तर अजिबात परवडत नाही, अशा प्रकारची ग्रामीण भागातील माणसाची आजही मानसिकता आहे. आणि त्यामुळे मुलांना आणि मुलींना शिक्षणाचे दारं बंद करणारे बहुतांशी पालक आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यामुळे या ठिकाणी शहरी भागात वसतिगृह आहेत, शहरी भागात राहण्याची व्यवस्था आहे, परंतु ग्रामीण भागातला माणूस, वाडी तांड्यावरला माणूस शहरी भागामध्ये अजून पोहोचलेलाच नाही असं म्हणायला हरकत नाही. एक बाजाराच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने माणूस जाईल, परंतु त्या ठिकाणी जाऊन कायम राहण्याची व्यवस्था आपल्या पाल्यांची करण्याची क्षमता बऱ्याच पालकामध्ये नसते. त्यामुळे या ठिकाणी हे लोक आपल्या मुलांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी ठेवू शकत नाहीत. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेमुळे हा ड्रॉपआउट रेशो जो आहे किंवा शिक्षणाच्या गळतीचा रेशो आहे तो हळूहळू या ठिकाणी वाढत गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा स्तर आहे महाविद्यालयीन स्तर. यामध्ये महाविद्यालयीन स्तरामध्ये प्रामुख्याने जी मुलं 12वी होऊन पुढच्या वर्गामध्ये जातात, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शाखा आहेत. कला शाखा आहे, वाणिज्य शाखा आहे, विज्ञान शाखा आहे, त्याही पलीकडं इतरही वेगवेगळ्या शाखा आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेत असताना या बालकांना आणि त्यांच्या वडिलांनासुद्धा, या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या वडिलांना या ठिकाणी अनेक अडथळ्याला तोंड द्यावं लागतं. या ठिकाणी बऱ्याचदा परिस्थितीचा पण बाऊ केला जातो. आणि पुढे महाविद्यालयीन जेव्हा शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते त्यावेळी या ठिकाणी जेव्हा ही मुलं 16, 17, 18 वर्षाच्या वयामध्ये आलेली असतात, ह्याच मुलांनी जर शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेण्याऐवजी जर आपल्या कुटुंबाला थोडं जर काबाड कष्ट करून मदत केली, रोजंदारी करून मदत केली तर आपल्या कुटुंबाला आधार मिळेल, अशा प्रकारची मानसिकता पालकांची पाहायला भेटते. आणि बऱ्याच ठिकाणी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाची जबाबदारी ह्या मुलांवर येऊन पडते. आणि म्हणून ही मुलं या ठिकाणी आपलं शिक्षण सोडून या ठिकाणी काबाड कष्टाचे कामं करत असताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत तर इकडे लग्नाची प्रक्रिया जोरात चालू झालेली असं आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे मुलींचे लग्न उरकून देऊन मोकळे व्हावे ही प्रकारची जी मानसिकता पालकांची आहे, ही पालकांची मानसिकता या ठिकाणी वाढत गेलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणून 12वीचा टप्पा संपला. खरं तर बऱ्याच मुली 12वीपर्यंत येत नाहीत आणि ज्या मुली 12वीपर्यंत शिक्षण संपलं लगेच यांचं लग्न उरकून टाकावं, आता शिक्षण पुरे झाले, अशा प्रकारची मानसिकता या पालकांची आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे बहुतांशी मुलं आणि मुली हे वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत पोहोचत नाहीत. हे अत्यंत या ठिकाणी नम्रपणे मला नमूद करावंसं वाटतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गळतीची जी समस्या आहे, ही गळतीची समस्या पाहत असताना या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता, तळमळ नाही असं बिलकुल मला म्हणायचं नाही. परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक आहे ती परिस्थिती नाही. आणि याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. पालकांच्या गरजा, त्यांचे उद्देश, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, शिक्षणाचे महत्त्व ग्रामीण भागात लोकांना, समाजाला पटलेले आहे का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन शिक्षण प्रक्रिया ही आनंददायी झाली पाहिजे. आज आपण बघतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरेच जे काही विद्यार्थी शिकलेले आहेत ते बेरोजगार आहेत, त्यांना पुरेसं काम मिळत नाही. मग शिक्षण शिकून काय फायदा, अशा प्रकारचे जे पुढच्या पिढीतल्या मुलांची जी मानसिकता आहे, या मानसिकतेमुळे मागच्या पिढीतल्या जे मुलं आहेत या मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाही. कारण तुझ्या अगोदरचे जे मुलं आहेत ते शिकून त्यांनी काय तरी कोणता दिवा लावला, अशा प्रकारची मानसिकता ग्रामीण भागातले लोक आपल्या मुलांना पुढे बोलून दाखवतात. आणि त्यामुळे मग काय होतं की या मुलांना शिक्षणाची संधी भेटत नसलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. मग या ठिकाणी जी शिक्षणातील जी गळती आहे, या नेमक्या गळतीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, या घटकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. यापूर्वी आपण शिक्षणाचे 4 स्तर पाहिले.
यामध्ये प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर आणि वरिष्ठ महाविद्यालयीन स्तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत शिक्षणापासून दूर असलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग या गळतीची जे कारणे आहेत, शिक्षणापासून ज्या मुलांना दूर ठेवलेलं आहे, याची कारणे आपल्याला कोणती आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, गळतीचं कारण पाहत असताना याचं पहिलं कारण आहे कुटुंबाचे दारिद्र्य. अनेक समस्येच्या मुळाशी कुटुंबाचे दारिद्र्य हे प्रमुख कारण आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, आणि ह्या आर्थिक समस्येच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव हे कारण आहे, मला या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावंसं वाटतं. कारण दारिद्र्य आणि शिक्षण मी यांचा अतिशय जवळचा संबंध प्रस्थापित करू इच्छितो. महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नित्यविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ का अविद्येने केली. आणि म्हणून आपले कुटुंब सक्षम बनवायचं असेल तर कुटुंबातला तरुण हा शिक्षण घेतला पाहिजे. परंतु ग्रामीण भागात कुटुंबाचे असलेले 18-20 दारिद्र्य किंवा गरिबीचा प्रचंड मोठा सामना या ठिकाणी ग्रामीण माणसाला करावा लागतो. आणि म्हणून हा एक मोठा अडथळा या ठिकाणी आपल्याला शिक्षणामधला सांगावासा वाटतो. प्राध्यापक दांडेकर यांनी ग्रामीण दारिद्र्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हटलेलं होतं, जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 2200 कॅलरीज उष्मांकाची गरज असते. आणि एवढं पुरेसं अन्न जेव्हा व्यक्ती विकत घेऊ शकत नाही तेव्हा ती व्यक्ती दारिद्र्याच्या संकल्पनेच्या आत येते. म्हणजे 2200 कॅलरीज उष्मांक प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातल्या मिळाला पाहिजे. यामध्ये सकस आहार आहे, पुरेसे जीवनसत्व असणारा, प्रथिने असणारा आहार, आणि हा दुर्दैवाने ग्रामीण भागातल्या माणसाला मिळत नाही. आणि त्यामुळे जर पोटाचाच प्रश्न मिटत नाही तर मग शिक्षणाचा मुद्दा कुठला, अशा प्रकारची मानसिकता ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांची असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि मग अशा प्रकारे या दारिद्र्याचा या ठिकाणी एक महत्त्वाचा अडथळा म्हणून मला उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे या ठिकाणी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित, कुटुंबाची अतिरिक्त लोकसंख्या, साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर करण्याचं कौशल्य यांच्याकडे नसणे, दैववादी विचारसरणी, नशिबाने जे होईल ते होईल, शिकून काय होणार आहे, जे व्हायचं ते कसंही होणारच आहे, अशा प्रकारची जी मानसिकता आहे, या मानसिकतेमुळे ग्रामीण भागातील माणूस आजही शिक्षणाकडे उपेक्षित नजरेने पाहत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा मुद्दा आहे कौटुंबिक प्रतिकूलता. यामध्ये मुलांच्या शिक्षणविषयक विकासात कुटुंबाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय ग्रामीण कुटुंब शिक्षणाबाबतचा आग्रह फारच कमी घडताना दिसते. अज्ञान, अनेक कारणामुळे हतबल झालेली मुले आणि नकारात्मकता या गोष्टीमुळे ग्रामीण कुटुंब, त्यातली आई असतील, वडील असतील, ह्या घटकांचे निरक्षर असणे असेल, म्हणजे यामुळे त्या कुटुंबामध्ये जागरूकता असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि त्यामुळे शिक्षणाबाबत ज्या जबाबदाऱ्या असतात ह्या समर्थपणे हे पालक पार पाडू शकत नाहीत. यामुळे मुलांना शाळेमध्ये पाठवणे हे जाणीवपूर्वक टाळत असलेले आपल्याला पाहायला भेटते. खऱ्या अर्थाने एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार करेल असं आपण या ठिकाणी म्हणतो.
अशा प्रकारचं विधान सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा केलेलं होतं. परंतु ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक अडचणींना आणि जबाबदाऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी हे मुलं शाळेमध्ये जाण्याऐवजी आपल्या शेतात जाऊन कामावर शेतातील व्यवसाय करणे पसंत करतात. त्याच्यावर ज्या पडलेल्या जबाबदाऱ्या असतात ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या साठी आपल्या शिक्षणाचा त्याग करत असलेली अनेक मुलं या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागात पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे सामाजिक पर्यावरण. व्यक्तीचा सर्वांगीण विकासावर सामाजिक पर्यावरणाचा प्रचंड प्रभाव असतो. समाजाची परिस्थिती, परस्पर संबंध, समाजातील एकमेकाशी असलेले संबंधाचे स्वरूप, समाजाचे उद्दिष्ट, समाजाची जी विचारसरणी आहे, समाजाची जी संस्कृती आहे, समाजाचा जो जीवनस्तर आहे, इत्यादी सर्व गोष्टीचा प्रभाव हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो आणि त्यातूनच व्यक्तीची मनोवृत्ती घडत असते. समाजातल्या ज्या वातावरणामध्ये आपण वावरतो त्या वातावरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तीवर घडतो आणि मग समाजाच्या वातावरणाचा आणि शिक्षणाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. ग्रामीण समाजात शिक्षणाचे महत्त्व अजूनही प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचलेले नाही असं मला या ठिकाणी वाटतं. समाजामध्ये असलेल्या रूढी, प्रथा, परंपरा, दैववाद इत्यादी ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या समाज केंद्रित झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामुळे शिक्षणाची योग्य पार्श्वभूमी आणि शिक्षणाविषयक आग्रह धरणारे सामाजिक पर्यावरण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये फारसे असलेले आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणाकडे तेवढेसे ओढत नसलेले आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे शिक्षणविषयक साधनांचा तुटवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये अनेक साधनांचा तुटवडा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. अनेक खेड्यामध्ये केवळ प्राथमिक शाळा अस्तित्वात आहेत. त्याही शाळा जुन्या, मोडकळीस आलेल्या, शाळेमध्ये शिक्षक नसलेल्या, असले तर एक शिक्षक असतात. त्यांचा पण शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप उदासीन असतो. वर्ग खोल्या नाहीत, असल्या तरी अंधकारमय, आणि यामुळे शिक्षण हे आनंददायी बनू शकत नाही. तिथे मुलांचं मन रमत नाही. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसते. त्या ठिकाणी कसली प्रयोगशाळा नसते. कुठले दर्जेदार ब्लॅकबोर्ड नसतात. वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाहीत. संगणकाचा शाळेमध्ये अभाव आहे. अशा वेगवेगळ्या अनेक कारणामुळे विद्यार्थी आनंददायी वातावरणात शिक्षण घेऊ शकत नाही. जर या बालवयामध्ये विद्यार्थ्यांना जर शिक्षणाची ओढ लागली तर ते मुलं शाळेत न राहता अतिशय आनंदाने शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. त्याला शाळेची ओढ लागेल, पण शाळेची ओढच मुलांना लागत नाही. जर ही ओढ लागण्यासारखं वातावरण शाळेत निर्माण झालं तर नक्कीच या ठिकाणी दिवसेंदिवस जे आपण गळती जी पाहत आहोत ही गळती नक्कीच कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सगळ्या राज्यामध्ये फारशी वेगळी परिस्थिती असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. शिक्षकांच्या गुणवत्तेचा आणि तळमळीचा अभाव. मित्रांनो, ग्रामीण भागात शिक्षक अनेकदा नोकरी करण्यासाठी इच्छुक नसतात. अनेक शिक्षकांचं वास्तव्य हे शहरी भागामध्ये आहे. मग शहरापासून ग्रामीण भागात येणे जाण्यामधलं अंतर खूप आहे. म्हणून त्या ठिकाणी ते शाळेत जाणे टाळतात. अतिशय आनंदाने, आत्मसमर्पणाच्या भावनेने, आत्मप्रेरणेने जर शिक्षकांनी शिकवलं तर ते मुलांना चांगलं रुचेल. काही शाळेमध्ये असे शिक्षक आहेत त्यांच्याकडेच पुरेशी गुणवत्ता नाही. म्हणजे आडात नाही तर पोऱ्यामध्ये काय येणार, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे आपल्याकडे क्षमता नाही, आपल्याकडे गुणवत्ता नाही, आपल्याकडे शिकवण्याची तळमळ नाही, अशा प्रकारचे अनेक दोष शिक्षकामध्ये असतील तर हा शिक्षक या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये जाऊन शिकवणार कसा, हा अतिशय गांभीर्याने पाहण्यासारखा विषय आहे.
म्हणून या ठिकाणी शिक्षकांची नसलेली तळमळ, शिक्षकाकडे नसलेली गुणवत्ता, यामुळे सुद्धा विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आनंदाने सहभागी होऊ शकत नाही. म्हणून हा एक अतिशय मोठा आणि गंभीर मुद्दा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा मुद्दा आहे उच्च शिक्षणाच्या मर्यादा. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यानंतर शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात, खेड्यात प्राथमिक शाळा, काही गावामध्ये माध्यमिक शाळा पण उघडण्यात आल्या. खेड्यातील मुलांना शहरातील विद्यालयावर अवलंबून राहायला लागण्याची वेळ यायला नको म्हणून या ठिकाणी काही ठिकाणी शाळा स्थापन करण्यात आल्या, माध्यमिक शाळा स्थापन करण्यात आल्या, उच्च माध्यमिक शाळा स्थापन करण्यात आल्या. परंतु आजही ही शाळा प्रत्येक गावामध्ये नसल्यामुळे माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे हे प्रत्येक गावामध्ये नसल्यामुळे ज्या गावामध्ये शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत, त्या ठिकाणी वाहनांची कसलीच वाहतुकीची सोय नाही. लहान लहान गावापासून मोठ्या गावांना जोडणारे रस्ते नाहीत. रस्ते असले तर वाहतुकीची साधनं नाहीत. वेळोवेळी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. आणि अशा वेगवेगळ्या कारणामुळे लहान लहान खेड्यामधले जे लोक आहेत, ह्या लहान खेड्यातल्या लोकांना या मोठ्या गावापर्यंत येऊन पोहोचणं केवळ अशक्यप्राय होतं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे लहान खेड्यातले मुलं आहेत ही मोठ्या गावापर्यंत येऊन पोहोचू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी ही जी समस्या आहे, ही समस्या या ठिकाणी अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. पुढचा मुद्दा आहे सदोष शिक्षण पद्धती. भारतात जी प्रचलित शिक्षण पद्धती आहे यामध्ये बरेच दोष असलेले आपल्याला पाहायला भेटतात. ग्रामीण आणि शहरी शिक्षणाचा जर आपण विचार केला तर यामध्ये फारसा काही असा वेगळा भेदभाव नाही. शिक्षणामुळे रोजगाराची संधी मिळते. ग्रामीण भागातल्या मुलांना मिळते, शहरी भागातल्या मुलांना मिळते. पण शहरी भागातल्या मुलांकडे उपलब्ध असलेली साधन सामुग्री जास्तीची असल्यामुळे हे विद्यार्थी साधनांचा पर्याप्त वापर करून आपली गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या मानाने ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. हे जरी खरं असलं तरी या ठिकाणी त्यांना शिक्षणाची संधी आहे. परंतु उच्च शिक्षणासंदर्भात, माध्यमिक शिक्षणासंदर्भात जेव्हा आपण विचार करू यामध्ये अनेक दोष असलेले पाहायला भेटतात. यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण शिकून सुद्धा रोजगार मिळण्याची खात्री नाही. प्रचलित पद्धतीमध्ये एक नाविन्य निर्माण काहीतरी होईल, नवनवीन शालिनी प्रज्ञा प्रतिभा असं म्हटलं जातं. पण अशा प्रकारची प्रतिभा किंवा अशा प्रकारची कल्पनाशक्तीचा विकास करण्याचं कौशल्य या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटत नाहीत. याचबरोबर अभ्यासक्रमातील बराच भाग हा विद्यार्थ्याच्या डोक्याच्या वरून जातो, तो विद्यार्थ्याला समजत नाही. म्हणून ग्रामीण भागातला जो ग्रामीण विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे अशा प्रकारची मानसिकता तयार करतो आणि मग या ज्ञानाचा उपयोग तो आपल्या व्यवहारामध्ये करण्यामध्ये अपयशी ठरतो आणि मग या ठिकाणी शिक्षणाची प्रक्रिया थांबते. म्हणजे शिक्षण पद्धती जी आहे या शिक्षण पद्धतीमध्ये रोजगार मिळत नाही. व्याख्येत सांगितलेलं आहे बालकामध्ये असलेल्या जन्मजात शक्ती जागृत करून पूर्णत्वाला पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय आपण असं म्हणतो. जरी आपण असं म्हणत असलो तरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने विद्यार्थी जागृत होतो का, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असलेला या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. म्हणून या ठिकाणी शिक्षण हे व्यवसायभिमुख असलं पाहिजे. विद्यार्थ्याला रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. किमान विद्यार्थी शिक्षण शिकून हा स्वावलंबी बनला पाहिजे. त्याला स्वतःच्या क्षमतेवर एखादं कौशल्य आत्मसात करून एखादा व्यवसाय उभं करता आला पाहिजे. पण अशा प्रकारची कसलीच व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. गणितामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूत्रांचा अभ्यास करतो, वर्ग समीकरणांचा अभ्यास करतो.
पायथागोरसच्या प्रमेयचा अभ्यास करतो, वेगवेगळे परिमेय पाठ करतो, परंतु या परिमेयाचा, या गणितातल्या सूत्रांचा संबंध हा आपल्या मानवी जीवनामध्ये कधीच जोडलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. हे सूत्र शिक्षण संपल्यानंतर कधीच उपयोगाला येत नाहीत. वेगवेगळे सामाजिक शास्त्र आहेत, याच्यातून फक्त ज्ञान मिळतं. पण या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग काय आहे, जेव्हा आपण याचा विचार करू तेव्हा मात्र याची उत्तरं समाधानकारक आपल्याला पाहायला भेटत नाहीत. म्हणून दुर्दैवाने या ठिकाणी आजची ही शिक्षणाची व्यवस्था बिकट होत चाललेली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटते. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी मला अतिशय प्रकर्षाने नमूद करावासा वाटतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जी वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत शिक्षणाच्या गळतीची असलेली कारणे, शिक्षणाचे असलेले 4 स्तर आणि हे शिक्षणाच्या गळतीला दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी कशा प्रकारे कारणीभूत ठरत आहेत, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे धन्यवाद मानतो आणि हा व्हिडिओ आपण अतिशय आवडीने पाहिलात याबद्दल तुमचे पुनश्च आभार. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.